नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपल्या इकॉनॉमीच्या पहिल्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. इथे काही माझी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके. तर प्रकरण 1 मध्ये आपण आज काय काय शिकणार आहोत त्याची मी इथे अनुक्रमणिका दिलेली आहे. प्रकरण 1 मध्ये आपण अर्थव्यवस्था, जग आणि भारत यामध्ये अर्थव्यवस्थांचे प्रकार, विकास अवस्था, जनसांख्यिकी, क्षेत्रीय रचना, उत्पन्नाचे वाटप, दारिद्र्य, बेरोजगारी, उद्योग व व्यापार या गोष्टी आपण इथे बघणार आहोत. आता या पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला इथे आहे ना एक चित्र दिसत असेल, स्लाइड दिसत असेल. यामध्ये इकॉनॉमिक्स हा शब्द ग्रीक आयकोनोमिया या शब्दापासून आला आहे. आता आयकोस म्हणजे काय? तर आयकोस म्हणजे हाऊस आणि नॉमोस म्हणजे रूल्स. तर हाऊस मधले रूल म्हणजे इकॉनॉमिक्स, आयकोनोमिया. तर या आयकोनोमियापासून इकॉनॉमिक्स हा शब्द आलेला आहे. तर यामध्ये आपण इकॉनॉमिक्स मध्ये दोन प्रकार बघणार आहोत. पहिलं म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरं म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? तर सूक्ष्म अर्थशास्त्र. यामध्ये मूलभूत आणि एकेरी स्तरावर घडणाऱ्या घटना येतात. म्हणजे यामध्ये बाजार, खरेदीदार, विक्रेता, दलाल, मजूर, वास्तुसेवा हे सर्व घटक येतात. आता इथे एक्झाम्पल बघायचं झालं तर एक मिनिट, सॉरी. हा, आता इथे एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे बघा, समजा ही पिंकी एमपीएससी करण्यासाठी पुण्यामध्ये आली. आणि हिच्या घरून समजा हिला 6,000 रुपये दर महिन्याला घरून येतात. तर हिने त्यामध्ये रेंट दिला 2,000 रुपये, मेस दिले, मेसचे 2,000 रुपये दिले, नाश्त्याचे 500 रुपये दिले आणि लोकसत्ता पेपर घेण्यासाठी 150 रुपये हिने बाजूला ठेवले. तर लोकसत्ता पेपर तिने एका पेपर विक्रेत्याकडून घेतले. तर यामध्ये ती झाली खरेदीदार आणि पेपर देणारा झाला विक्रेता. म्हणजे काय? तर ह्या 6,000 रुपयामध्ये पूर्ण हिने जो महिन्याचा ताळेबंद बसवलेला आहे ना, तर यामध्ये तिचे खरेदीदार, विक्रेता कोण कोण आहे, मजूर, तिच्या ज्या ज्या वस्तू आल्या, या सर्व लहान लहान गोष्टी म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात येतात. या सर्वांचा अभ्यास म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके. तर पुढच्या स्लाइड मध्ये आपण जाऊया. आता पुढे बृहत अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? तर शासन, मध्यवर्ती बँक, जग अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापक स्तरावर ज्या आर्थिक प्रक्रिया घडतात, जसे की राष्ट्रीय उत्पन्न, महागाई, बेरोजगारी, आर्थिक वृद्धी, कर, राजकोषीय धोरण, चलनविषयक धोरण, परकीय व्यापार धोरण या सर्वांचा अभ्यास म्हणजे बृहत अर्थशास्त्र म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्स. युपीएससीचा अभ्यास करताना आपल्याला या बृहत अर्थशास्त्र, युपीएससी, एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपल्याला बृहत अर्थशास्त्राचाच अभ्यास करावा लागेल, कारण याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न आपल्याला येतात. इथे तुम्हाला एक झाडाचं चित्र दिसलं असेल आणि एक पृथ्वीचं चित्र दिसलं असेल. म्हणजे पूर्ण पृथ्वीमध्ये म्हणजे पूर्ण जगामध्ये जे जे देशांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या ज्या घटना घडतात ना, त्यांचा यामध्ये अभ्यास केलेला असतो. आता अर्थव्यवस्थांचे प्रकार सामान्यतः ढोबळ मानाने 3 अर्थव्यवस्थांचे प्रकार केले जातात. पहिला असतो आदेशात्मक अर्थव्यवस्था, याला कमांड इकॉनॉमी असं इंग्लिशमध्ये म्हणतात. म्हणजेच याचं दुसरं नाव नियोजित अर्थव्यवस्था आहे, प्लॅन इकॉनॉमी असे याला म्हणतात. दुसरी असते ती बाजार अर्थव्यवस्था, मार्केट इकॉनॉमी म्हणतात त्याला, खुली अर्थव्यवस्था असते इथे. आणि तिसरी असते ती मिक्स इकॉनॉमी. मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे भारताची जशी इकॉनॉमी आहे ना, तशी तिला मिक्स्ड इकॉनॉमी असे म्हणतात भारताच्या इकॉनॉमीला. ओके. आता इथे तुम्हाला एक स्क्रीनवरती चित्र दिसलं असेल, की अर्थव्यवस्थांचे प्रकार आता आपण कोणते कोणते पाहिले: आदेशात्मक अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था आणि बाजार अर्थव्यवस्था. तर याचे सर्व वैशिष्ट्ये, गुणवैशिष्ट्ये इथे दिलेली आहेत. लेफ्ट साईडला ही जे रेड कलरचं तुम्हाला दिसतंय ना, हे आदेशात्मक अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. आणि ग्रीन साईडला उजव्या बाजूला ही जी दिसत आहेत ना तुम्हाला, ही बाजार अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. तर आणि मध्ये जे ह्या दोघांचे जे गुणधर्म असतात ना, मिक्स वाईट गुणधर्म वगळून जे चांगले गुणधर्म असतात ते मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये असतात. तर आता मालकी बघूया आपण. मालकी ही आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक असते आणि बाजार अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी मालकी असते. ओके. समानता यांचं ध्येय काय असतं? तर आर्थिक समानता. आदेशात्मक अर्थव्यवस्थेची आर्थिक समानता असते आणि बाजार अर्थव्यवस्थेमध्ये संधीची समानता हे यांचं गोल असतं. राज्यव्यवस्था. आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये समाजवादी राज्यव्यवस्था असते, तर बाजार अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही राज्यव्यवस्था असते. ओके. आणि सॉरी, आर्थिक क्रियामध्ये शासनाचा हस्तक्षेप हा आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात जास्त असतो. म्हणजे तिथे बंधनं असतात. सरकार ठरवतं सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग असतो त्यांचा. आणि बाजार अर्थव्यवस्थेमध्ये अ, आर्थिक क्रियामध्ये शासनाचा हस्तक्षेप हा फार कमी असतो, म्हणजे जवळजवळ नसतोच. ओके. पुढच्या स्लाइडकडे जाऊया आपण.
आता इथे काय, कसे आणि कुणासाठी तयार करायचं ना याचं मी सांगितलेलं आहे. आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये काय तयार करायचं हे शासन ठरवते. मागच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये शासनाचं सर्वात जास्त नियंत्रण असतं. तसंच इथे काय तयार करायचं हे पण आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये शासन ठरवते. कसे तयार करायचे हे पण शासन व शासकीय कर्मचारी ठरवत असतात. आणि कोणासाठी तयार करायचं हे पण शासनच ठरवत असते अग्रक्रम देऊन. ओके, या सर्व स्लाइड किरण देसले सरांच्या पुस्तकामधील आहे. जेवढ्या क्लिअर करायच्या तेवढ्या क्लिअर मी केलेल्या आहेत, बट अजूनही थोड्या ब्लर आलेल्या असतील तर थोडंसं समजून घ्या. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय तयार करायचे हे शासन व ग्राहक मागणीवरून ठरवत असतात. कसं तयार करायचं हे पण शासन तसेच उत्पादक ठरवत असतात. आणि कोणासाठी तयार करायचं हे ग्राहकाची क्रयशक्ती व शासन अग्रक्रम वरून ठरवत असतात. ओके, आता बाजार अर्थव्यवस्थेमध्ये काय तयार करायचे हे ग्राहकाला हवे आहे ते काय तयार करायचे ठरवत असतात. कसे तयार करायचे हे पण उत्पादक ठरवत असतात. आणि कोणासाठी तयार करायचे ना हे पण ग्राहकाच्या क्रयशक्तीवरून ठरवलं असतं इथे. आता भारतावर 150 वर्ष राज्य करणारा इंग्लंड हा भांडवलशाही देश होता. त्यामुळे स्वातंत्र्याआधी भारतातही भांडवलशाही अर्थव्यवस्था होते. ओके, हा प्रश्न येऊन गेलेला आहे की स्वातंत्र्याआधी भारतामध्ये कोणती अर्थव्यवस्था होती? राज्यसेवा प्रिलिम्सला हा प्रश्न आलेला आहे. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे आता कोण ठरवतं हे की भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे का आदेशात्मक अर्थव्यवस्था आहे का मिश्र अर्थव्यवस्था आहे? तर हेरिटेज फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, ती एक इंडेक्स काढते. इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम कोण काढतं? हेरिटेज फाउंडेशन काढते. ओके, तर यामध्ये प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था यांचा एक असा क्रम लावलेला असतो. यांना गुण दिलेले असतात की कोणत्या देशामध्ये अर्थव्यवस्थेला किती फ्रीडम आहे. त्यानुसार इथे तुम्हाला एक खाली तक्ता दिलेला असेल बघा. इथे एकदम उजव्या बाजूला तुम्ही पाहिलं तर हाँगकाँग हा देश तुम्हाला दिसेल. इथे खाली गुण पण दिलेले आहेत. तर या गुणानुसार आपल्याला काय समजतं इथे? तर कोणत्या देशाला सर्वात जास्त फ्रीडम दिलेला आहे ना त्यानुसार हे गुण आहेत. तर सर्वात जास्त 89.7% हाँगकाँग या कंट्रीला आहे. म्हणजे या देशामध्ये अर्थव्यवस्थेला सर्वात जास्त फ्रीडम आहे, सर्वात जास्त स्वातंत्र्य आहे. म्हणजे खुल्या अर्थव्यवस्थेकडे ही झुकलेली आहे. आणि इकडे जी आहे ती आदेशात्मक अर्थव्यवस्थेकडे झुकलेली पाहते. जसं जसं तुम्ही डाव्या बाजूला जासाल ना, लेफ्ट साईडला, रेड साईडला, ती आदेशात्मक अर्थव्यवस्थेकडे झुकलेली दिसते. मग ह्या लेफ्ट साईडला कोणती दिसते पहिल्यांदा? तर उत्तर कोरिया. सर्वात जास्त बंधन इथे अर्थव्यवस्थेवरती दिसतात. 5.2 फक्त फ्रीडम म्हणजे यांना गुण मिळालेले आहेत. त्यांच्यानंतर भेटतो क्युबा. 28.1 गुण मिळालेले आहेत. तर भारत कुठे येतो? तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये येतो या इंडेक्समध्ये. 56.5% गुण यांना मिळालेले आहेत. त्याच्यानंतर येतो चीन. 58.4% यांना पॉईंट मिळालेले आहेत. त्याच्यानंतर येते अमेरिका. म्हणजे सर्वात बाजूला हाँगकाँग आणि दुसरं लेफ्ट साईडला कोणत्या आहे? सर्वात जास्त कोरिया. म्हणजे आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये कोरिया येते. ओके, आणि बाजार अर्थव्यवस्थेमध्ये हाँगकाँग येतो सर्वात राईट साईडला. आता इथे काही मी तुम्हाला फॅक्च्युअल डाटा दिसत असेल या स्क्रीनवरती. हा फॅक्च्युअल डेटा विचारलेला आहे बऱ्याच वेळा, त्यामुळे मी इथे दिलेला आहे. 8 एप्रिल 1948 ला भारतात पहिले औद्योगिक धोरण जाहीर झाले. बाजार अर्थव्यवस्थेऐवजी मिक्स्ड इकॉनॉमी स्वीकारण्यात आली. 28 मार्च 1950 ला नियोजन आयोग स्थापन झाला, हे विचारलं जाईल. 1 एप्रिल 1951 ला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली आणि भारतीय अर्थव्यवस्था आदेशात्मक कडे झुकू लागली. 1955 मधील काँग्रेसच्या आवडी येथील अधिवेशनात समाजवादी समाजरचनेचा अवलंब करण्यात आला. पण असेही घोषित करण्यात आले की ही समाजवादी रचना हुकुमशाही नसून लोकशाही पद्धतीची आहे. हा प्रश्न प्रिव्हियस इयरला विचारलेला आहे, त्यामुळे मी रेड करून ठेवलेला आहे. भौतिक नियोजनाला सुरुवात करण्यात आली व मोठ्या प्रमाणात सरकारी उद्योगांची यावेळेस उभारणी करण्यात आली. आता त्यानंतर 1991 आर्थिक संकट आलं व तेव्हा भारतामध्ये उदारीकरणाचे वारे वाहू लागले. 24 जुलै 1991 ला नवीन आर्थिक धोरण जाहीर करण्यात आलं आणि 8व्या पंचवार्षिक योजनेत सामाजिक नियोजनावर भर देण्यात आला. आणि सध्या आपली इकॉनॉमी ना चक्रव्यूह चॅलेंज मध्ये सापडलेली आहे. आता चक्रव्यूह चॅलेंज म्हणजे काय? तर 1991च्या आधी भारतीय राज्यव्यवस्था ही आदेशात्मककडे झुकलेली होती. समाजवादी अर्थव्यवस्था होती. आणि 1991 नंतर ती खुल्या अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रम करू लागला तिचा. तर आता परिस्थिती काय 2021-22 ला भारतीय अर्थव्यवस्था ही धड आदेशात्मक म्हणजे समाजवादी पण नाहीये आणि भांडवलशाहीकडे पण पूर्णपणे झुकलेली नाहीये. तर ती एका चक्रव्यूहामध्ये अडकलेली आहे. तर याला चक्रव्यूह चॅलेंज असे म्हणले जातं. म्हणजे ती भारताचं मॉडेल हे चक्रव्यूहामध्ये अडकलेलं आहे. आता इथं पुढे स्क्रीनवरती तुम्हाला वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक दिसत असेल. म्हणजे जीडीपी नुसार प्रत्येक देशाचं वर्गीकरण केलेलं आहे की बाबा वर्ल्ड बिगेस्ट इकॉनॉमी म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या इकॉनॉमी कोणत्या आहेत तर जीडीपी नुसार. तर हा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट कोण काढतं? IMF काढतं. हा प्रश्न युपीएससी प्रिलिम्सला विचारलेला आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट खालीलपैकी कोणी काढतं? तर IMF काढतं. आता यामध्ये तुम्हाला दिसेल की सर्वात मोठी
इकॉनॉमी कोणती आहे जीडीपी नुसार. तर हे जीडीपी काय, जीएनपी काय हे आपण शिकणारच आहोत पुढच्या स्लाइडमध्ये. ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा की आता सर्वात इथे बिगेस्ट इकॉनॉमी, मोठी इकॉनॉमी कोणती आहे, तर वरून खालपर्यंत क्रम तुम्हाला येऊ शकतो परीक्षेमध्ये. सर्वात एक नंबरला युनायटेड स्टेट म्हणजे युएस म्हणजे आपली अमेरिका आहे. त्यानंतर चायना येतं, त्यानंतर जपान, जर्मनी आणि त्यानंतर आपली इंडिया येते. म्हणजे इंडियाचा नंबर हा 5 नंबरला आहे. त्यानंतर फ्रान्स, युनायटेड किंगडम येतं. 2020 चा हा रिपोर्ट आहे. इथे काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट कोण काढतं, आयएमएफ काढतो. इंडिया याच्यामध्ये कितव्या रँकला आहे, तर 5व्या रँकला आहे. आणि पहिले आपल्या आधीचे देश आणि नंतरचे 2 देश फक्त यामध्ये लक्षात ठेवा. ओके. आता पुढच्या इथे तुम्हाला ह्या स्क्रीनवरती दिसतंय की कंट्री पीपीपी नुसार रँकिंग दिलेली आहे. सर्वात मोठ्या कंट्री. पीपीपी म्हणजे काय, तर परचेसिंग पॉवर म्हणजे आपल्या रुपयाची खरेदी करण्याची क्षमता किती आहे किंवा इथल्या व्यक्तीची खरेदी करण्याची क्षमता किती आहे, त्यानुसार जर रँक लावले ना आपण सर्वात मोठ्यापासून लहानापर्यंत, तर 1 नंबरला युएसए येते, 2 नंबरला चायना येते आणि 3 नंबरला इथे तुम्हाला दिसेल इंडिया येते. ओके. 1 नंबरला युएसए, 2 नंबरला चायना आणि 3 नंबरला इंडिया. 4 नंबरला जपान, जर्मनी, रशिया, ब्राझील असे हे कंट्री वगैरे लक्षात ठेवा तुम्ही इथे, हे येतात. पीपीपी नुसार कंट्री वाईज जीडीपी आहे हा. आता इथे पुढच्या स्क्रीन मध्ये तुम्हाला आहे ना, हा ही स्क्रीन खूप महत्वाची आहे. इथे तुम्हाला हा जो खालचा जो तक्ता आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. आता मागच्या 2 स्लाइड मध्ये तुम्हाला भारताचा पहिल्यांदा 5वा क्रमांक दिसला नॉमिनल जीडीपी नुसार, त्यानंतर पीपीपी नुसार 3रा क्रमांक दिसला. पण खरी जी भारताचा रँक कुठे आहे ना, तर ह्या स्लाइड मध्ये तुम्हाला कळेल की बाबा खरं भारताची परिस्थिती काय आहे. तर इथे वरती पहिल्यांदा आपण पाहूया की चायना ही पॉप्युलेशन नुसार, ही पॉप्युलेशनचा टेबल आहे. तर यामध्ये चायना हा 1 नंबरला आहे, 2 नंबरला इंडिया आहे, 3 नंबरला युनायटेड स्टेट आहे. त्यानंतर इंडोनेशिया, पाकिस्तान, ब्राझील, नायजेरिया, बांगलादेश. हे इंडिया नंतरचे शेवटचे जे 5 कंट्री आहेत ना ह्या, तर यांची एकूण जी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही आपली इंडियाची आहे, हे इथे लक्षात ठेवा. आता इथे खाली काय आहे, जीडीपी दरडोई उत्पन्न म्हणजे काय, एका व्यक्तीचं उत्पन्न डॉलरमध्ये वार्षिक उत्पन्न इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर यामध्ये पॉप्युलेशन नुसार आपण घेतलेले आहेत कंट्रीज. पहिले चायनाची जीडीपी दरडोई उत्पन्न किती आहे, 10,483 पर व्यक्ती. इंडियाचं किती आहे, तर फक्त $1,965. युएसएचं किती आहे, $63,416. आता इथे मी मुद्दामून बांगलादेशचं पण घेतलेलं आहे. बांगलादेशची बघा इथे किती 8 नंबरला कंट्री आहे पॉप्युलेशन नुसार आणि त्यांचं प्रति व्यक्ती उत्पन्न किती आहे डॉलरचं, तर 1998. म्हणजे इंडियाच्या प्रति व्यक्ती उत्पन्नापेक्षा पण त्या बांगलादेशचं उत्पन्न जास्त आहे. मला तुम्हाला हे सांगायचं होतं इथे की फक्त पीपीपी नुसार किंवा जीडीपी नुसार भारताचं उत्पन्न जास्त आहे असं नाहीये. तर हे जीडीपी दरडोई उत्पन्नामध्ये भारताचा क्रमांक खूप खाली आहे ना, तेच तुम्हाला या तक्त्यामध्ये मला तुम्हाला दाखवायचं होतं. आता जनसांख्यिकीय लाभांश हे आपण पाहूया. डेमोग्राफिक डिव्हिडंड असं त्याला म्हटलं जातं. आता जनसांख्यिकीय लाभांश म्हणजे काय, तर जसजशी अर्थव्यवस्था प्रगत होत जाते, ओके एक मिनिट हा, जसजशी अर्थव्यवस्था प्रगत होत जाते तसतसा आधी मृत्यू दर आणि नंतर जन्मदर कमी होत जातो. सॉरी, जसजशी अर्थव्यवस्था प्रगत होत जाते तसतसा आधी मृत्यूदर आणि नंतर जन्मदर कमी होत जातो व तरुणांचे प्रमाण सर्वाधिक होते. व या कार्यकारी वयोगटातील लोकसंख्येमुळे अर्थव्यवस्थेला जी गती मिळते ना, तिला म्हणतात डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे जनसांख्यिकीय लाभांश म्हणतात. तर ह्याच्यामुळे आता भारताची जी जनसांख्यिकीय लाभांश आहे तो खूप चांगला आहे. म्हणजे तरुणांचं प्रमाण आहे ना आपल्या भारतामध्ये खूप चांगलं आहे. तर त्यामुळेच आपले अमर्त्य सेन असतील, अभिजित बॅनर्जी असतील, हे ओरडत असतात की बाबा तुम्ही आपले जे तरुण आहे ना त्यांना एकतर रोजगार द्या, त्यांना स्किल द्या, तर तुम्ही त्यांचा काहीतरी उपयोग करून घ्या आपल्या इकॉनॉमिक्ससाठी. तर इथे 2011, 2021 आणि 2031 चा तक्ता दिलेला आहे मी. 2021 मध्ये तरुणांचं प्रमाण 20 ते 24 सर्वात जास्त असेल आणि 2031 मध्ये पण 30 ते 34 आणि 24 ते 29 या लोकसंख्येचं प्रमाण जास्त असेल. आता मला वाटते 23 का 22 का 23 तारखेला जी एक्झाम झाली ना राज्यसेवेची, 23 का 24 तारखेला, ते जानेवारी 2022 मध्ये, त्यामध्ये हाच प्रश्न विचारला गेला होता की 2021 ते 2025 या काळामध्ये तरुणांचं प्रमाण हे असं म्हणजे स्टॉप होईल, त्यानंतर वाढणार नाही. तर असं काही नाहीये. 2031 मध्ये पण तरुणांचं प्रमाण हे वाढलेलं असेल. या स्लाइड मध्ये तुम्हाला हे दिसत असेल इथे या 3 स्लाइड मध्ये. ओके. तर पुढे आता अर्थव्यवस्थेची क्षेत्रीय रचना बघूया आपण अर्थव्यवस्थेमध्ये. साधारणतः 3 क्षेत्रामध्ये विभागणी केली जाते. ॲलन फिशर यांनी सर्वप्रथम प्राथमिक, द्वितीय आणि तृतीयक असे वर्गीकरण सुचवले सेक्टरल स्ट्रक्चर ऑफ इकॉनॉमीचे. तर आता प्राथमिक मध्ये काय येतं, तर कृषी एक कीवर्ड फक्त लक्षात ठेवा यामध्ये. प्राथमिक मध्ये कृषी येतं, द्वितीयक मध्ये उद्योग येतं आणि तृतीयक मध्ये सेवा क्षेत्र येतं. इथे ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला कळेल की प्रायमरी सेक्टर म्हणजे काय, कृषीशी संबंधित जे सेक्टर असतात ना ते सर्व प्रायमरी सेक्टर मध्ये येतात. म्हणजे काय,
बेसिक प्रोडक्शन. बेसिक प्रोडक्शन म्हणजे काय? ऍग्रिकल्चर असेल, फॉरेस्ट्री असेल, मायनिंग असेल, फिशरी असेल, हे सर्व कुठे येतात? प्राथमिक क्षेत्रात म्हणजे प्रायमरी सेक्टरमध्ये येतात. ओके. आता सेकंडरी सेक्टरमध्ये काय येतं? तर प्रोडक्शन ऑफ गुड्स म्हणजे इंडस्ट्रीज असेल, कन्स्ट्रक्शन असेल, क्राफ्ट असेल, कृषी क्षेत्रावरती जे प्रक्रिया केलेले उद्योग असतात ना, ते सेकंडरी सेक्टर म्हणजे द्वितीय क्षेत्रामध्ये येतात. आता टर्शरी सेक्टरमध्ये काय तर सर्व्हिसेस म्हणजे सेवा क्षेत्र, ट्रेड असेल, बँक्स असतील, ट्रान्सपोर्ट असेल, एज्युकेशन असेल, कल्चर, हेल्थ, हे सर्व तृतीय क्षेत्रामध्ये येतात. आणि आता आधुनिक मध्ये ना दोन अजून ऍड होऊन जातात. एक आहे चतुर्थ क्षेत्र ज्यामध्ये ज्ञान येतं, आणि पंचम क्षेत्र म्हणजे बौद्धिक संपदा येतात. हे आत्ताचं आधुनिकचं आहे. पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला इथे देशांचे वर्गीकरण यामध्ये दोन प्रकारे केले जाते वरच्यानुसार. एक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात विविध क्षेत्रांचा वाटा किती आहे. उदाहरणार्थ, इंग्लंडच्या जीडीपी मध्ये कृषीचा वाटा फक्त 1% आहे, तर टांझानियाच्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 29% आहे. पण आर्थिक वाढ साध्य करण्यासाठी अधिकाधिक उत्पन्न, उद्योग आणि सेवा क्षेत्रामधून आले पाहिजे. तर इथे तुम्ही पाहू शकता की इंग्लंडचा आर्थिक वाढ ही चांगली झालेली आहे आणि टांझानियाची आर्थिक वाढ ही एवढी दिसत नाहीये. आणि दुसरी पद्धत कोणती आहे? तर रोजगार निर्मितीमध्ये कोणत्या क्षेत्राचा किती वाटा आहे यानुसार राष्ट्रीय देशांचे वर्गीकरण केले जातं. आता इंग्लंडमध्ये कृषी क्षेत्रावर फक्त 1% लोक अवलंबून आहेत आणि टांझानियामध्ये तेच 65% लोक अवलंबून आहेत. पण आपल्याला उद्योगमध्ये आणि सेवामध्ये सर्वात जास्त लोक अवलंबून असले पाहिजे असं दिसतं इथे. भारताचा विचार केला तर वर्ल्ड बँकेनुसार काय आहे? जीडीपी मध्ये कृषीचा वाटा कमी तर सेवा क्षेत्राचा वाटा जास्त आहे. म्हणजे काय आहे तर सकारात्मक आहे बाबा आपल्या भारतामध्ये. पण कृषी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या बघा किती आहे. 43% लोकांची अवलंबून असणारी संख्या आहे त्यामध्ये. म्हणजे 43% लोक आहे ना तेवढं उत्पन्न देतात. पुढच्या स्लाइड मध्ये कळेल तुम्हाला हे सर्व व्यवस्थित प्रकारे. हा, आता ह्या स्लाइड मध्ये बघा. इथे मी दोन स्लाइड केलेले आहेत. जीडीपी मध्ये वाटा किती आहे कोणता? कृषीचा वाटा किती आहे? उद्योगाचा वाटा किती आहे? सेवेचा वाटा किती आहे? आणि रोजगारात सहभाग किती आहे? बाबा कृषीचा सहभाग किती आहे? उद्योगाचा किती आहे? आणि सेवेचा किती आहे? ही ते आपण पाहूया. आता जीडीपी नुसार कृषी किती प्रमाण देतं जीडीपी मध्ये? तर फक्त 1%. युकेचं बोलतोय आपण इथे. फक्त 1% देतं. उद्योगाचं किती टक्के देतं? 17% देतं. आणि सेवा क्षेत्र किती देतं जीडीपी मध्ये? 82% वाटा देतं सेवा क्षेत्र. कोणाचं? युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडचं. ओके. आता युएसचं पण तसंच आहे की कृषी क्षेत्र जीडीपी मध्ये वाटा किती देतं? तर 1% फक्त. उद्योग क्षेत्र 19% आणि सेवा क्षेत्र 80%. चायनाचं पण जवळपास तसंच आहे की 7% हे कृषी क्षेत्र वाटा देतं जीडीपी मध्ये, उद्योगामध्ये 39% आणि सेवा क्षेत्र हे 54%. आता इंडियाचं म्हणजे सकारात्मक आहे थोडंफार. 16% देतं कृषी क्षेत्र जीडीपी मध्ये वाटा, उद्योग क्षेत्र हे 25% देतं आणि सेवा क्षेत्र 59% देतं. म्हणजे सेवा क्षेत्राचा वाटा हा जास्त आहे जीडीपी मध्ये आणि कृषी क्षेत्राचा योग्य प्रमाणात आहे. पण आता हे टांझानियाचं तुम्ही बघून घ्या. पण इथे हे ह्याचं कंपॅरिझन आणि ह्याचं कंपॅरिझन करा की रोजगारामध्ये सहभाग किती टक्के आहे बाबा कृषी क्षेत्रामध्ये. इंडियाचा 43% आहे आणि फक्त 16% उत्पन्न देत आहे. तर ही जी रोजगारामध्ये लोक अडकलेली आहेत ना आपली कृषीमध्ये, तर ही उद्योगामध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये वळली पाहिजे असं वर्ल्ड बँकेचं किंवा आपल्या अर्थव्यवस्थेचं म्हणणं असतं किंवा अर्थतज्ञांचं म्हणणं असतं. ओके. तर इथे आपण युकेचं पण बघूया. युकेचं कृषी क्षेत्रामध्ये रोजगारात वाटा फक्त 1% आहे, उद्योगामध्ये 18% आहे आणि सेवा क्षेत्रामध्ये 81% आहे. युएसचा 1%, 20% आणि 79%, चायनाचा 25%, 27% आणि 47% आहे. जर आपले जे इंडियाचे कृषी क्षेत्रामध्ये जे लोक 43% लोक अडकलेत ना, तर ते उत्पन्न किती देतात बघा, फक्त 16% देतात. म्हणजे इथून आपल्याला काय समजलं? छुपी बेरोजगारी म्हणून नावाची एक संकल्पना असते, ती आपल्याला इथे कळते. आता छुपी बेरोजगारी म्हणजे काय? समजा हे एक शेत आहे. ओके. तर हे शेत आहे ना, एकूण 2 लोकांनी फक्त काम केलं बाबा. समजा भाताचं आपण उदाहरण घेतलं, तर भात लावणे, ते काढणे, झोडपणे, हे सर्व 2 लोकच करू शकतात. पण आता आपल्या भारतामध्ये काय होतंय? 7 ते 8% पूर्ण फॅमिली, 7 ते 8 लोक आहे ना, ह्यामध्ये अडकलेली असतात. तर याला छुपी बेरोजगारी असे म्हणतात. छुपी बेरोजगारी म्हणजे काय? जे एखादं काम आहे ना 2% लोक करू शकतात, पण तिथे 2 लोक करू शकतात, पण 7 ते 8 लोक तिथे अडकलेली आहेत. ही म्हणजे छुपी बेरोजगारी. तर ही इंडियामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळते. ओके. या तक्त्यामध्ये मला वाटते तुम्हाला समजलं असेल बऱ्याच प्रमाणात. आता पुढे इथे तुम्हाला स्क्रीनवरती एक कोलिन क्लार्क प्रतिमान काय ते आपल्याला शिकायचं आहे. कोलिन क्लार्क यांनी काय सांगितलं, तर अर्थव्यवस्थेच्या 3 अवस्था असतात ह्या त्यांनी सांगितल्या. पहिली अवस्था असते ती प्राथमिक अवस्था. म्हणजे आता या तक्त्यामध्ये बघा इथे तुम्ही, मी तुम्हाला समजून सांगतो व्यवस्थितपणे. ह्या तक्त्याकडे लक्ष द्या. हे म्हणजे टाइम, हे म्हणजे फेज असतं. ही असते पहिली फेज, इथे असते दुसरी फेज आणि इथे असते तिसरी फेज, असं लक्षात ठेवा. आणि एका बाजूला
म्हणजे अर्थव्यवस्थेचे प्रकार इथे दिलेले आहेत मी तुम्हाला. ही जी निळी जी लाईन आहे ना, ही प्रायमरी म्हणजे प्राथमिक जी अवस्था आहे ना ती असते. द्वितीय म्हणजे ही सेकंडरी लाईन आहे बघा उद्योगाची, ही अशी लक्षात ठेवा, ही इथे रेड कलरची. आणि तृतीय टर्शरी लाईन म्हणजे ही ग्रीन कलरची, लक्षात ठेवा. आता जेव्हा प्राथमिक अवस्था, या अवस्थेमध्ये जेव्हा इकॉनॉमी असते ना, या अवस्थेमध्ये इथे काय असतं, प्राथमिक अवस्थेमध्ये सुरुवातीला अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून असते. त्यामुळे रोजगाराचा वाटा पण कृषीवरच सर्वाधिक असतो. इथे बघा तुम्ही, ही जी ब्ल्यू लाईन आहे ना, सर्वात जास्त आहे. पण इथे तुम्हाला तिसरं जे क्षेत्र आहे ते दिसतंय का? नाही, कुठे दिसत नाहीये. इंडस्ट्री क्षेत्र एकदम थोडं थोडं दिसतंय. ओके, एक मिनिट मी क्लिअर करतो हे. हा, इथे आकृतीमध्ये नीट पहा. प्राथमिक अवस्था जी असते ना, सुरुवातीला अर्थव्यवस्था कृषीवर असते, त्यामुळे कृषीवरच सर्वाधिक रोजगार असतो. आता द्वितीय अवस्थेमध्ये इथे मधल्या भागामध्ये काय होतं, उद्योग क्षेत्राचा विकास होतो, कृषी क्षेत्र कमी कमी होत जाते, सेवा क्षेत्र दिसू लागते थोडं थोडं, इथे बघा या मधल्या फेज मध्ये. आणि तृतीय अवस्थेमध्ये काय होतं इकॉनॉमीच्या, कृषी एकदम कमी होते. ही तिसरी लाईन बघा, एकदम कमी झालेली आहे कृषीची. प्रायमरी सेक्टर ज्याला म्हणतात ती एकदम कमी झालेली आहे. कृषी एकदम कमी होत जाते आणि सेवा क्षेत्र, सॉरी, उद्योग स्थिर होतात आणि सेवा क्षेत्र तीव्रतेने वाढत जातं. ओके, हे तिसरं सेवा क्षेत्र एकदम तीव्रतेने वाढत झालेलं तुम्हाला इथे दिसलं असेल. म्हणजे ह्या आकृतीमध्ये तुम्ही काय पाहिलं, हे म्हणजे काय तर कोलिन क्लार्क प्रतिमान आहे इथे. याने कोलिन क्लार्कने काय सांगितलं, अर्थव्यवस्थेच्या तीन अवस्था असतात. पहिल्या फेजमध्ये कृषीवरती अवलंबून असते, दुसऱ्या फेजमध्ये सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र थोडं थोडं दिसू लागतं, आणि तृतीयमध्ये काय होतं तर सेवा क्षेत्र हे तीव्रतेने वाढत जातं. हे तीन अवस्था इकॉनॉमीच्या कोलिन क्लार्क प्रतिमानाद्वारे शिकवल्या जातात. तुम्हाला विचारलं जाईल की कोलिन क्लार्क प्रतिमान कशाशी संबंधित आहे, तर अर्थव्यवस्थेच्या अवस्था याच्याशी संबंधित आहे त्या. ओके, आता पुढे जाऊया आपण. अर्थव्यवस्थेत आर्थिक वाढ होत असताना ती समावेशक म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ होणे अपेक्षित असते. म्हणजे लोकांच्या उत्पन्नात तफावत असू नये, म्हणजे काही श्रीमंत जास्त श्रीमंत असू नये आणि गरीब जास्त गरीब असू नये. उत्पन्नातील तफावत मोजण्यासाठी कोणते कोणते गुणांक असतात, तर पहिला आहे गिनी गुणांक, दुसरा आहे पाल्मा गुणोत्तर, तिसरा आहे पंचमुख गुणोत्तर मोजले जातात. तर याच्यामध्ये ह्या तिन्ही गुणोत्तरामध्ये काय एक बेसिक काय आहे, तर सर्वाधिक श्रीमंत लोकांचे गरीब लोकांसोबत गुणोत्तर काढलं जातं. कशामध्ये? गिनी गुणांकामध्ये, पाल्मा गुणोत्तरमध्ये आणि पंचमक गुणोत्तरामध्ये. ओके, तर आता इथे आपण गिनी गुणांक समजून घेणार आहोत. गिनी गुणांक काय असतो तो? गिनी गुणांक म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये उत्पन्नातील तफावत मोजण्यासाठी हा गिनी गुणांक काढला जातो. तर यामध्ये लक्षात ठेवा, 0 ते 1 असा गिनी गुणांक असतो. आता 0 म्हणजे काय? 45 डिग्री लाईन जी असेल ना, ही पूर्ण लाईन जर असेल ना एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेची, तर ह्या देशामध्ये 0 म्हणजे डायरेक्ट पूर्ण इक्वेलिटी आहे. म्हणजे पूर्ण इक्वेलिटी आहे. अशी जर सरळ रेषा असेल तर 45 डिग्री, आणि जर ती रेषा अशी वाकडी वाकडी कर होत गेली ना, तर ती एका बाजूला इनइक्वालिटीकडे म्हणजे झुकलेली आहे असं म्हटलं जातं. एकच्या बाजूला झुकलेली आहे समजे, 0.100, 0.200 अशी एकच्या बाजूला झुकलेली आहे, म्हणजे त्या देशामध्ये पूर्णपणे इनइक्वालिटी आहे. ओके, तर ती ह्या ज्या कर्व असतो ना हो हा, याला लॉरेन्स कर्व असे म्हणतात. ओके, आय गेस तुम्हाला समजलं असेल. गिनी गुणांक कशाशी संबंधित असतो, तर उत्पन्नातील तफावत मोजण्यासाठी असतो. कशा प्रकारे मोजला जातो, तर 0 ते 1 या प्रकारे मोजला जातो. आणि लॉरेन्ज वक्ररेषा ही पण याच्याशी संबंधित आहे, उत्पन्नातील तफावत मोजण्यासाठी. फिलिप वक्ररेषा आपण पाहूया. फिलिप वक्ररेषा म्हणजे काय, तर न्यूझीलंड मधील अर्थतज्ञ होते हे. यांनी काय सांगितलं, बेरोजगारी व चलन पुरवठा यातील संबंध सांगितला. फिलिप्स वक्ररेषेमध्ये दर्शवलं यांनी. जसा जसा महागाईचा दर वाढत जातो ना, तसा तसा बेरोजगारीचा दर कमी होत जातो. म्हणजे याच्या उलट काय, महागाई कमी झाल्यास बेरोजगारी वाढत जाते. हे फिलिप वक्ररेषेद्वारे सांगितलं. ही फिलिप वक्ररेषा मी तुम्हाला समजून सांगतो. समजा इथे एक गाडी आहे आणि आपल्याकडे ही खरेदी करण्यासाठी आहे ना 5 लोक आहेत, आणि या पाचही लोकांना या गाडीची आवश्यकता आहे. तर हा पहिला व्यक्ती काय म्हणणार, बाबा मी एवढे तुम्हाला 10,000 रुपये देतो, पण मग गाडी मला द्या. दुसरा व्यक्ती म्हणणार मी तुम्हाला 20,000 रुपये देतो. तिसरा व्यक्ती काय म्हणणार, मी तुम्हाला 30,000 रुपये देतो. म्हणजे वस्तूची मागणी वाढली ना, मागणी वाढल्यानुसार त्याची किंमत पण वाढली. मग कंपनी काय करणार, ह्या गाडीची अजून प्रोडक्शन वाढवणार, अजून गाडीची निर्मिती करणार ते. मग या गाड्यांच्या निर्मिती करण्यासाठी त्यांना अजून रोजगार भरावे लागणार, लोकांना कामावरती ठेवावं लागणार. मग त्यासाठी म्हणजेच काय, जशी जशी महागाई वाढत जाते एका बाजूला, तसे तसे बेरोजगारीचा दर कमी होत जातो. म्हणजे लोकांना रोजगार भेटत जातो. आणि याच्या उलट काय, महागाईचा दर कमी झाल्यास बेरोजगारी वाढत जाते. हे आपल्याला कोणी सांगितलं, फिलिप वक्ररेषेद्वारे. न्यूझीलंडमधील जे अर्थतज्ञ होते ना, यांनी सांगितलं. फिलिप कर्व इथे तुम्हाला दिसत असेल, एका बाजूला इन्फ्लेशनचा रेट दिलेला आहे आणि एका बाजूला अनएम्प्लॉयमेंटचा रेट सांगितलेला आहे. जशी जशी महागाईचा दर वाढत जातो, तशी तशी बेरोजगारी ही कमी होत जाते. ओके, आणि जशी जशी महागाई कमी झाल्यास बेरोजगारी ही वाढत जाते. आता इथे काही इंडेक्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. इंडेक्स मी तुम्हाला दाखवतो कुठे आहेत, एक मिनिट.
इंडेक्स बघणार आहे आपण आता. एकच सेकंद हा, मी काही इंडेक्स तुम्हाला दाखवतो, ते इम्पॉर्टंट आहेत एक्झामसाठी. इज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट मी तुम्हाला सांगितलं, वर्ल्ड बँक काढते. न्यूझीलंडचा तिचा पहिला क्रमांक आहे आणि 63वा भारताचा क्रमांक आहे. ठीक आहे, आपण काही रिपोर्ट आहेत ना ते पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आगीच तुम्हाला लेक्चर समजलं असेल. इथून पुढे पण लेक्चर असं बेसिक पासून ते हाय लेवल पर्यंत मी शिकवलं जाईल. किरण देसले सरांचे नोट्स वगैरे आपण यामध्ये काढलेले आहेत, रंजन कोळंबे सरांच्या पण काढलेल्या आहेत, प्लस युपीएससीच्या पण नोट्स वगैरे मी बऱ्याच काढलेल्या आहेत तुम्हाला यामध्ये. बाकी काय तुम्हाला परीक्षेला जाताना फक्त हे याचे या लेक्चरचे स्क्रीनशॉट किंवा फक्त पुस्तकावरती नजर फिरवायची आहे. ओके, थांबूया आता, भेटूया पुढच्या लेक्चरला.